नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर विस्थापितांच्या पुनर्वसन प्रक्रियेसंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री सकारात्मक. अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी व विधान परिषदेचे आमदार चंद्रकांतजी रघुवंशी यांनी अनेक वर्षापासून सरदार सरोवर विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर तडीस न्यावा यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांना पत्राद्वारे अवगत केल्यानंतर आज मुंबई येथे पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या दालनात सरदार सरोवर विस्थापितांच्या सर्व समस्या सोडवून त्यांना सुखसुविधा पुढील 1 वर्षात उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी, विधान परिषदेचे आमदार चंद्रकांतजी रघुवंशी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या लतिका राजपूत, नंदुरबार जिल्हा अधिकारी मिताली सेठी, मदत पुनर्वसन सहसचिव इंगळे, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सिनेट सदस्य प्राध्यापक दिनेश खरात, नूरजी वसावे, गोमऱ्या पाडवी, पुण्या वसावे, रामा वसावे, आमदार आमशादादा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव आदीसह सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबारचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेली चर्चा अतिशय सकारात्मक होऊन संपूर्ण वर्षभरात सरदार सरोवर विस्थापितांचे सर्व समस्या मार्गी लावल्या जातील असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी बैठकीत दिले. धोरणात्मक मुद्द्यावर जसे की 2019 आले बुडीतात गेलेल्या 153 सर्वे नंबर व 63 घरे याचे संपादन करण्यासंदर्भात 564 प्रकल्प बाधितांच्या सिंचनाचा प्रश्न, वनजमीनचा प्रश्न इत्यादी धोरणात्मक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्याबद्दल माननीय आमदार आमशा पाडवी यांचे विस्थापितांनी आभार मानले. सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सरदार सरोवर विस्थापितांचे पुनर्वसन आजही अपूर्ण आहे. सरदार सरोवर पुनर्वसन प्रक्रियेचे राज्यस्तरीय धोरणात्मक मुद्दे व जिल्हास्तरीय अंमलबजावणीचे मुद्दे जसे की भूसंपादन 2019 साली बुडीतात गेलेली 153 सर्वे नंबरमधील 63 घरे बाधित झालेल्या कुटुंबांना घोषित करून पुनर्वसनाचा लाभ देणे, 2019 साली वैद्यकीय तपासणी झालेल्या घोषित अघोषित 64 कुटुंबांना पुनर्वसनाचा अधिकार देणे, गुजरातमध्ये पुनर्वसनात गंभीर समस्या असणाऱ्या विस्थापित कुटुंबाचे सर्व प्रश्न वैयक्तिक व सामूहिक वन अधिकार प्रक्रिया, विद्यापीठ बुडीत क्षेत्रातील बुडीत बाहेरील सर्व गावांच्या मूलभूत सुविधांच्या गरजानुसार विकास नियोजन करणे, सिंचनाचा प्रश्न सोडवणे, जमीन खरेदी प्रक्रिया, घर प्लॉट वितरण इत्यादी प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होते. तसेच सीमांकन सपाटीकरण, मूळ शेतकरी नावावरील वीज कनेक्शन प्रकल्प बाधितांच्या नावाने होणे, सज्ञान प्रकल्प बाधितांना जमीन देणे, सावऱ्या दिगर पुलाचा प्रश्न तातडीने सोडवणे, नर्मदा काठच्या व पुनर्वसन वसाहतीतील आरोग्य सुविधा, पिकाच्या पाण्याचा प्रश्न, नागरी सोयी सुविधाबाबत तातडीने नियोजन करणे व रिक्त पदे भरण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणे या संदर्भात आपल्या स्तरावरून धोरणात्मक मुद्द्यावर निर्णय व जिल्हास्तरीय अंमलबजावणीच्या मुद्द्यावर आदेश द्यावेत अशी मागणी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी व सरदार सरोवर विस्थापितांच्या वतीने कार्यकर्ते लतिका राजपूत व चेतन साळवे, नूरजी वसावे, पुण्या वसावे, गंभीर पाडवी, रामा पाडवी यांनी मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे केली होती. त्यानुसार आज मंत्रालयात आयोजित बैठकीत सर्वच समस्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली व येत्या वर्षभरात सर्व समस्या सोडवून दिल्या जातील असे आश्वासन दिल्यामुळे अनेक वर्षापासून रखडलेल्या विस्थापितांनी आनंद व्यक्त केला आहे. इंडिया टाइम्स 24x7 न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट.